नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये जीआर मध्ये आणि कालच्या बदलामध्ये काल जे काय 7 बदल करण्यात आलेले आहेत त्याबद्दलचा व्हिडिओ आधी आपण अपलोड केला आहे। यामध्ये आता आणखी थोडं काही कन्फ्युजन करणाऱ्या गोष्टी आहेत किंवा काही बऱ्याच महिलांना त्यात सुद्धा काही अडचणी आहेत, त्याबद्दलचं या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती घेणार आहोत। जे काय रेशन कार्ड आहे, रेशन कार्डाच्या बाबतीतली जी काय माहिती आहे ती सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला बघूया आपण काय आहे यामध्ये सविस्तर माहिती। एमडी टेक टायटन चॅनल मध्ये जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा सरकारी योजनांचे प्रत्येक अपडेट आणि प्रत्येक नवीन समस्येवर आपल्याला नक्कीच निराकरण तात्काळ मिळेल। याकरिता या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ही करा। तर चला, जे काय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आता डोमासाईल आणि उत्पन्न प्रमाणपत्र याबद्दलची जी काय कंडिशन होती, जे काय त्याचे नियम होते, त्याला काय जे ऑप्शन आहेत त्याबद्दलचा व्हिडिओ आपण कालच अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ पाहून घ्या। परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या महिलांना राशन कार्डचा प्रॉब्लेम आहे किंवा राशन कार्ड मध्ये नाव नाही किंवा माहेरच्या राशन कार्ड मध्ये नाव आहे, अशा महिलांचा जो प्रॉब्लेम आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। आता ज्या काय महिला आहेत, ज्या महिलांचं राशन कार्डवर नाव माहेरच्या राशन कार्डवर नाव आहे, त्या महिलांनी, ज्या महिलांचं आपल्या माहेरकडील राशन कार्ड मध्ये नाव आहे त्या महिलांनी नाव नोंदणी करताना आता बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम, बऱ्याच महिलांचा, की रेशन कार्डवर आपलं नाव नाहीये। तर त्या ज्या महिलांचं रेशन कार्डवर नाव नाहीये त्या महिलेनी आपलं डोमासाईल प्रमाणपत्र काढून घ्या, उत्पन्न प्रमाणपत्र काढून घ्या। डोमासाईलच्या ऐवजी तुम्ही मतदान कार्ड, तुमचं जन्म प्रमाणपत्र, टीसी वापरू शकताय। परंतु जर तुमचं रेशन कार्ड नावच नसेल तर त्याकरिता तुम्ही तुमचं उत्पन्न प्रमाणपत्र काढा। केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड असेल तर आपल्याला उत्पन्न प्रमाणपत्र सुद्धा काढण्याची आवश्यकता नाहीये। परंतु जर हे नसेल तर आपल्याला उत्पन्न प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे। आता ज्या महिलांचा प्रॉब्लेम असा आहे रेशन कार्डला नावच नाहीये, बऱ्याचशा महिलांचा प्रॉब्लेम असा आहे की रेशन कार्डला नावच नाहीये। काल बऱ्याच जणांचे कॉल आले, बऱ्याच जणांचे कमेंट आले, त्यामध्ये किंवा रेशन कार्डलाच नाव नाही तर काय करावं। जे काय आपल्या कुटुंबाचं सध्या चालू रेशन कार्ड असेल, ज्यात तुमचं नावही नसेल, ते रेशन कार्ड दाखल करून तुम्ही अर्ज सादर करा। परंतु तुम्ही उत्पन्न प्रमाणपत्र तुमचं असणं आवश्यकच आहे। उत्पन्न प्रमाणपत्रासाठी तुम्ही रेशन कार्डचे वापरू नका, परंतु तुम्ही ते रेशन कार्ड जे नोंदणीसाठी रेशन कार्ड लागणार आहे त्याकरिता ते रेशन कार्ड वापरू शकता। परंतु जर आपलं नाव नसेल रेशन कार्डवर तर आपण उत्पन्न प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे। आता नाव कसं लावायचं हा एक प्रॉब्लेम आहे। आता सध्या सरकार कटिबद्ध आहे, समज सरकार पॉझिटिव्ह आहे की महिलांना लाभ देण्यासाठी, त्यामुळं एवढी चिंता करण्याची आवश्यकता नाहीये। महिलांनी रजिस्ट्रेशन करताना आपलं माहेरकडचे जे राशन कार्डवर नाव आहे ते नाव कमी करा। ते नाव कमी केल्यानंतर आपल्याला नाव कमी केल्याचा एक दाखला मिळतो, तो दाखला घेऊन आपल्याला आपल्या कुटुंबात नाव नोंदणी करायची आहे, आपल्या सासरकडच्या कुटुंबात नाव नोंदणी करायची, त्याकरिता परत अर्ज करा। त्या अर्जासोबत नाव कमी केलेल्याचा दाखला सुद्धा जोडावा लागेल। हे जोडून आपण आपला अर्ज दाखल करू शकता आणि आपलं नाव रेशन कार्ड मध्ये आणू शकता। आता तोपर्यंत तर अर्ज करण्यासाठी तोपर्यंत तुम्ही तुमच्या कुटुंबातलं जे राशन कार्ड आहे ते राशन कार्ड जोडा। परंतु ते राशन कार्ड मी मगाशी सुद्धा सांगितलं, ते राशन कार्ड तुम्ही उत्पन्न प्रमाणपत्र म्हणून जोडू नका। ते राशन कार्ड एक कौटुंबिक पुरावा म्हणून जोडा, या कुटुंबातील मी आहे याचा पुरावा म्हणून ते जोडा। परंतु तुम्हाला जे इन्कम सोर्स, जे उत्पन्न प्रमाणपत्र म्हणून जे वापरायचंय त्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखलाच काढणे आवश्यक आहे आणि उत्पन्नाचा दाखलाच जोडावा लागणार आहे। तर आता या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर समजली असेल, जर आणखी काही आपल्याला अडचण वाटत असेल तर कमेंट मध्ये विचारा, त्याबद्दलही मी सविस्तर माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न करतो। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा विविध योजनेचे आणि विविध अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचत राहतील। चला, धन्यवाद। आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। जर काय अडचण वाटली तर कमेंट मध्ये विचारा, आम्ही नक्कीच आपल्याला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद।